पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका. अरे मीच विनवितो हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा, सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुणी पूजन घोबड्यांचे व्रत करू नका. आजच्या घटनेमध्ये सुद्धा एक 50 वर्ष पूर्ण झालेलं एक म्हणजे काय म्हणतात ना अर्धशतक पूर्ण झालेलं एक जोडपं आहे आणि त्या जोडप्यांच्या जीवनात घडलेली ही क्राईमची गोष्ट आहे. तर त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. कोल्हापूर हा जिल्हा आहे, त्या ठिकाणचे शाहूवाडी हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं लोळाणे नावाचं एक गाव आहे. आता या गावामध्ये प्रकाश पांडुरंग कांबळे नावाचे एक 50-55 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत. पत्नीचं नाव आहे वंदना आणि त्यांचं वय पण साधारण 50च्या आसपासचं आहे. आणि ह्यांनी जीवनाचं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 50 वर्ष यांची पूर्ण झालेली आहेत. यांना एक मुलगा आहे आणि एक विवाहित मुलगी आहे. अशा पद्धतीनं यांचा संसार होता. आता हे जे पती पत्नी आहेत प्रकाश आणि वंदना यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती हलाखीची आहे आणि मोलमजुरी करून कष्ट करून वगैरे काबाड कष्टाने हे सगळं करतायत. आता हे पती पत्नी जे आहेत ते मग यासाठी त्यांना बाजूच्या गावामध्ये जावं लागतं किंवा काही ठिकाणी बाहेरच्या गावी जावं लागतं आणि त्या ठिकाणी ते जातात राहतात आणि त्या ठिकाणी ते काम करतात. आणि वर्तमान परिस्थितीमध्ये हे पती पत्नी नांदगावपैकी मांगुरवाडी हा जो भाग आहे, आता ह्या गावाचं नाव नक्की असं कसं आहे ते माझ्या लक्षात नाही आलं. नांदगावपैकी मांगुरवाडी आता हे असंच आहे. आता ते मी जे मला समोर आलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता जे या भागातले असतील तर त्यांनी याच्याबद्दल खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आता या भागामध्ये हे पती पत्नी राहत होते, मोलमजुरी करत होते आणि अशी पण माहिती मिळते की पती प्रकाश जे आहेत ते प्रकाश सालगडी म्हणून तिथं काम करत होते आणि पत्नी जी आहे ती सुद्धा मोलमजुरी करत होती. आता सालगडी म्हणजे काय तर वर्षभर एखाद्या व्यक्तीकडे काम करायचं आणि नंतर त्याच्याकडून मोबदला घ्यायचा. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. पती पत्नी दोघंही काबाड कष्ट करत होते, यांचं काम चाललेलं होतं. पण हा जो पती आहे त्या पतीला दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि त्यामुळे घरामध्ये नवरा आणि बायको यांच्यामध्ये सतत वाद होत होते, भांडणं होत होती आणि पतीचं घरावरती लक्ष कमी झालेलं होतं आणि पूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी त्या पत्नीवरती आलेली होती. आता पती दारू पिऊन यायचा आणि त्या बायकोला मारहाण करायचा आणि ही सगळी गोष्ट रोज घडायला लागलेली होती आणि यामुळे ती बायको वैतागलेली होती. कारण सुखाचा घास नीट खायला मिळत नव्हता आणि एक तर पती पैसे देत नव्हता पण मारहाण वगैरे आणि या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे प्रॉब्लेम तिथं येत होते. आता या सगळ्यामध्ये ती जी महिला आहे ती महिला एकटी पडलेली होती किंवा तिला कुणाच्या तरी आधाराची गरज होती. आता ज्या वेळेस एखादी महिला ही एकटी असते किंवा तिला कोणाच्या तरी आधाराची गरज असते आणि त्यावेळेस मग समाजातील काही मंडळी अशी असतात की जी मंडळी या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि गैरफायदा घेण्यासाठी ते पुढे सरसावलेले असतात. आता या ठिकाणी सुद्धा असंच झालं. आता बाहेरची काही मंडळी जी आहेत त्या मंडळींनी या व्यक्तीबरोबर ती जवळीक साधायला सुरुवात केलेली होती आणि मग शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि यामुळे म्हणजे हे जे सगळं चालू झालं म्हणजे ह्याच्यामधून मग अजून वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी समोर आल्या आणि यामुळे सुद्धा पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद व्हायला लागला होता. आता पत्नीचं हे जे वागणं आहे ते वागणं पतीला पटत नव्हतं आणि बायकोला नवरा समजावत होता पण पतीनं दारू पिणं बंद करावं, त्यानं संसाराकडे लक्ष द्यावं आणि या व्यसनामुळे कशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे हे सगळं असताना सुद्धा पती असा का वागतोय. पत्नी त्याला समजावत होती, पती पत्नीचं ऐकत नव्हता, हे एकमेकांचे कोणी कोणाचं ऐकत नव्हतं आणि मग ती पत्नी जी आहे ती सुद्धा तिच्या मनाप्रमाणे वागायला लागलेली होती. आता तारीख आहे 15 मे 2022, वार आहे रविवार, रात्रीची वेळ होती. या दोघा पती पत्नीमध्ये प्रचंड भांडण झालेलं, कडाक्याचं भांडण झालेलं होतं आणि भांडण झाल्यानंतर हे पती पत्नी त्या ठिकाणी झोपले. दुसरा दिवस उजाडला होता आणि पत्नी उठली. पती काय उठला नाही पण तिनं बघितलं की नवऱ्यानं गळफास घेतलेला आहे आणि आत्महत्या केलेली आहे. आता यानंतर त्या पत्नीनं शाहूवाडी पोलीस जे आहेत त्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, पतीनं आत्महत्या केलेली आहे. आता त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आता या ठिकाणी घरामध्ये प्रकाश यांचा मृतदेह पडलेला होता, गळ्यामध्ये दोर होता
आत्महत्या केलेली आहे असं प्रथमदर्शनी वाटत होतं, पण याच वेळी त्यांच्या शरीरावरती काही जखमा दिसत होत्या. आता जर आत्महत्या केलेली आहे तर डोक्याला किंवा शरीरावरती जखमा कशा? पोलिसांना संशय आला, पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्टची पोलिसांनी वाट पाहायचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळे अकस्मात मृत्यू अशा पद्धतीनं तिथं नोंद झाली आणि कलम 174 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आणि पंचनामा वगैरे झालेला आहे. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे आणि ही साधीसुधी हत्या नाही, अत्यंत निर्दयीपणे ही हत्या करण्यात आलेली आहे असं त्या म्हणजे त्याच्यामधून किंवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यामधून पुढं आलेलं होतं. आता हे सगळं समजल्यानंतर म्हणजे सुरुवातीला पोलिसांनी त्या पत्नीकडे चौकशी करायला सुरुवात केली, कारण तीच एक संशयित होती, कारण ती म्हणत होती पतीने आत्महत्या केलेली आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये मात्र वेगळंच काहीतरी समोर आलेलं होतं आणि पत्नी खोटं बोलत होती हे जाणवत होतं. पोलिसांनी पोलिसी खाक्या तिला दाखवला आणि त्यानंतर त्या बायकोचा एक राक्षसी चेहरा हा जगाच्या समोर आलेला होता. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीनं तिनं ही हत्या केलेली होती. आता अगोदरपासूनच या दोघांच्या मध्ये भांडणं होत होती आणि बायकोचं वागणं जे आहे ते नवऱ्याला पटत नव्हतं आणि चारित्र्यावरून पती आणि पत्नी यांच्यामध्ये मारहाण होत होती, भांडणं रोजच्या रोज चाललेली होती. आता रोजचा दिवस असाच जात होता यांचा आणि पत्नी ही जी आहे ती आपल्या पतीला म्हणजे प्रचंड वैतागलेली होती आणि पती आपल्या या संबंधामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये आपल्या जगण्यामध्ये अडथळा ठरतो आहे असं तिला वाटत होतं. आणि रविवारी रात्री नवरा दारू पिऊन आलेला होता आणि यांची पुन्हा भांडणं झालेली होती. आता ही भांडणं फार हाणामारीवरती आलेली होती आणि यावेळेस त्या बायकोनं घरातला धारदार चाकू जो आहे तो चाकू घेतला आणि नवऱ्यावरती वार करायला सुरुवात केली. आता नवरा दारू पिलेला होता त्यामुळे त्याला स्वतःला सावरता येत नव्हतं आणि बायको त्याच्यावरती वारावरती वार करत होती आणि तो जो घाव आहे तो त्याच्या वर्मी लागत होता. घरामध्ये रक्ताचा सडा पडायला लागलेला होता. पती खाली कोसळलाय, जमिनीवरती कोसळलाय आणि बायकोनं पुन्हा त्याच्यावरती वार केले आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण वार करून करून ती थकली तरी पण त्याचा काही जीव जात नव्हता आणि त्यामुळे मग तिनं त्या ठिकाणचा चिऱ्याचा दगड होता तो दगड नवऱ्याच्या डोक्यामध्ये घातला आणि एकदा घातला तरी त्याचा जीव गेला नाही. पुन्हा तिनं त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि तरीही त्याचा जीव गेला नाही. नंतर पुन्हा तिनं चाकू घेतला, त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्याच्या गुप्तांगाला कापण्याचा सुद्धा हिनं प्रयत्न केला होता. नवरा मरणासन्न पडलेला होता पण तरीही त्याचा जीव जात नव्हता. त्यानंतर मग या बायकोनं हातामध्ये दोरी घेतली आणि त्या दोरीनं नवऱ्याचा गळा आवळायला सुरुवात केली आणि अगोदरच तो मरणासन्न पडलेला असताना त्याचा गळा आवळला आणि याच्यामध्ये त्या पतीची तडफड धडधड थांबलेली आहे आणि त्या नवऱ्याचा हिनं खून केला. अत्यंत निर्दयीपणे तिनं याला ठार मारलेलं होतं. आता तो मृतदेह जो आहे तो घरामध्ये पडलेला होता. यानंतर हिनं त्या मृतदेहाला साफ करण्याचा प्रयत्न केला, घरातील सगळं रक्त वगैरे साफ करण्याचा प्रयत्न केला, बाकीचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केला. पतीच्या गळ्यामध्ये दोर अडकवला आणि त्यानं आत्महत्या केलेली आहे असं भासवण्याचा तिनं प्रयत्न केला. पण पोलीस ज्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि पाहता क्षणी पोलिसांनी लक्षात आलं की ही हत्या आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर मग पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो, त्याच्यामध्ये हे कन्फर्म होतं आणि मग त्यांनी पत्नीला ताब्यात घेतलं. आता या घटनेमध्ये फिर्याद जी आहे ती प्रवीण पांडुरंग कांबळे यांनी शाहूवाडी पोलीस जे आहे त्यांच्यामध्ये दिलेली आहे आणि आरोपींवरती म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आता या घटनेमध्ये आरोपीला असं वाटत होतं की आपण ही जी आत्महत्या आहे असं जर सांगितलं तर पोलीस याचा तपास करणार नाहीत आणि त्यामुळे मग आपण लगेच अंत्यसंस्कार करून टाकायचे आणि त्यामुळे मग ही हत्या आहे असं कोणालाही कळणार नाही वगैरे वगैरे असं तिला वाटत होतं. पण तसं काहीही झालेलं नाही आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीचं भिंग जे आहे ते फोडलेलं आहे. आता ज्यावेळी आपण एखादा अपघात पाहतो, ज्यावेळेस एखादी वाईट घटना पाहतो किंवा कोणाला काहीतरी लागलेलं पाहतो किंवा एखाद्याची जखम पाहतो त्यावेळेस आपल्याला किती त्रास होतो. बरं मला सांगा की समोरच्याचं आपलं काही नातं असतं असं नाही, असं असताना सुद्धा समोरच्याला जर काय प्रॉब्लेम आला, जखमा झाल्या, काय झालं तरी सुद्धा आपल्याला त्रास होतो. पण या ठिकाणी तो पती होता, त्याच्याबरोबर ती संसार केलेला होता, त्याला आपलं सर्वस्व मानलेलं होतं, त्याच्या नावाचं गळ्यामध्ये म्हणजे मंगळसूत्र घातलेलं होतं, कुंकू लावलेलं होतं. असं असताना सुद्धा या महिलेनं अगोदर त्याला चाकूनं मारलेलं आहे, त्याच्यानंतर पुन्हा दगडानं ठेचण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चाकूनं मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर
फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला, गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचा हा रक्तरंजित प्रकार या ठिकाणी घडलेला होता. आता ही एखादी पत्नी कसं काय करू शकते हे म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडलं आहे किंवा हे अनाकलनीय आहे, धक्कादायक आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती मांडलेली आहे. याच्याबद्दलचा अधिक तपास चाललेला आहे. कदाचित काही नवीन किंवा वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आणि तुम्ही जर समजा शाहूवाडीचा हा जो भाग आहे त्या भागातील असाल आणि तुम्हाला प्रॉपरच्या मंडळींना अधिक माहिती असते, त्यामुळे जर काही अधिक माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? पाठीमागं आपण पाहिलं की जर आपल्याला आपल्या संसाराकडे जर दुर्लक्ष झालं तर त्या संसारामध्ये दुसरं कोणीतरी लक्ष द्यायला लागतं. ही गोष्ट आपण पाठीमागं पण पाहिलेली होती. हे कायम लक्षात ठेवा आणि आपल्या संसाराकडे कोणत्याही गोष्टीनं दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पती आणि पत्नीचा कोणताही वाद असेल, त्यांच्यातलं कोणतंही भांडण असेल, कोणताही विषय असेल, तरीही त्यांनी एकमेकांना समजून घ्या आणि तो प्रश्न तुमच्यामध्येच सोडवा. कारण पती आणि पत्नी यांचं नातं हे इतकं विश्वासाचं असतं आणि इतकं जवळचं आणि इतकं प्रेमाचं असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थर्ड पर्सन कोणी येऊ नये याच्यासाठी काळजी घ्या. कारण हा जर वाद आहे तो जर सार्वजनिक झाला तर लोक याचा तमाशा बनवतात आणि आपल्या आयुष्याचा तमाशा जग बघत बसतं. त्यामुळे आपले प्रॉब्लेम आपल्या चार भिंतीच्या आतच सोडवा, नाहीतर मग अशा पद्धतीच्या घटना घडतात. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, एकमेकांच्या बद्दल जर समजा यांच्या मनामध्ये राग असेल किंवा एखाद्या पतीचा पत्नीबद्दल किंवा पत्नीचा पतीबद्दल एकमेकांबद्दल राग असेल तर त्यांनी आनंदाने एकमेकांपासून वेगळं राहा किंवा काही दिवसांसाठी नातेवाईकांकडे जा, बाजूला व्हा, पण रागाच्या भरामध्ये अशा पद्धतीचं राक्षसी कृत्य करू नका. आणि आपल्या DSDच्या मंडळींना सांगतो, आता ह्या सगळ्या घटना तर आपण ऐकतोय, त्यामुळे आपण असल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीपासून दूर राहतोच आहोत, पण आपल्याकडून कोणतंही बेकायदेशीर कार्य होणार नाही किंवा कोणताही हिंसाचार होणार नाही अशी आपण कायम शपथ घ्यायची आणि त्या गोष्टींपासून दूर राहायचंय. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.